हाय, तर आज ना मला प्रिशूचं एक शूट करायचं होतं. त्यासाठी तिला रेडी करायचं होतं. पण या मॅडमला माझा स्टोल गुंडाळूनच असं बसायचं होतं. कसलं शूट ते पुढे सांगते. त्याआधी ना सकाळी-सकाळी मस्तपैकी कलिंगड मी इथे खाल्लेलं आहे. एवढ्यात मला कलिंगडचा नवीन छंद लागलेला आहे. त्यानंतर बघा आज मी जळता-जळता वाचली. माझा ड्रेस जवळपास एवढा जास्त पेट घेतलेला होता आणि मी कशीबशी वाचली. फुललॉक चॅनलला अपलोड झालाय तर नक्कीच बघा. काही पार्सल आलेले होते. काही म्हणजे प्रिशूचे पार्सल आलेले होते. मी त्याच्यासाठी प्रीस्कूलचे काही बुक्स मागवलेले आहेत, जे खूप छान क्वालिटीमध्ये आलेत आणि अफोर्डेबल सुद्धा आहे. लवकरच ते तुमच्यासोबत शेअर करेल म्हणजे तुम्हालाही उपयोगी पडेल. त्यानंतर उत्तप्पा आणि चटणी खाल्ली. संध्याकाळला प्रिशूला एका शूटसाठी रेडी करायचं होतं. एका छोट्या बेबीच्या प्रॉडक्टचंच ते शूट होतं. त्यासाठी रेडी करायचं होतं. पण हिला माझा स्टोल गुंडाळून असं बसायचं होतं आणि तिचे एक्सप्रेशन बघताय तुम्ही खूप जास्त. जसं तिला श्रेया शिकवते ना, ती अगदी तसंच करते. आज श्रेया नाहीये तरीसुद्धा तिचे एक्सप्रेशन द्यायचे चाललेले आहे. सो मला तिला कसंबसं रेडी करण्यासाठी मनवावं लागलं, कारण तिचं शूट मला आजच कंप्लीट करून द्यायचं होतं. आणि त्यानंतर तिचं सुरू झालं ते म्हणजे सर्वांसोबत ही भजन. आता फुल व्लॉगमध्ये तुम्हाला सर्व क्लिअरच दिसेल. प्रिशू काय करते सर्वांना संध्याकाळी बाबा आले, श्रेया आले, की त्यांना घेऊन बसते, आईलाही घेऊन बसते आणि ती जसं-जसं करेल तसं-तसं सर्वांना करायला सांगते. खरंच संस्कार हे खूप महत्त्वाचे असतात आणि देवाचे वगैरे हे सर्व संस्कार ना तिला माझ्या आई मिळालेले आहे आणि मी स्वतःला खूप जास्त लकी समजते, की खरंच प्रिशूच्या बालमनावर खूप चांगल्या-चांगल्या गोष्टी रुजल्या जातात आहे. ते म्हणजे देवाधर्माचं. ती टाळ एवढा छान वाजवते ना, अगदी कमी वय असून सुद्धा. तर आमच्या दिवसाची सुरुवात आणि शेवट प्रिशूच्याच मस्त्यांनी होतो. रोज नवीन-नवीन करामती असतात. ती जशी-जशी मोठी होत आहे ना, तसं-तसं तिच्या नवीन-नवीन ॲक्टिव्हिटीज बघायला मिळतात आहे. सोबतच हेही समजतंय, की ग्रास्पिंग पॉवर छान आहे. सो तिला आपण आता जेही काही शिकवू ना, ते तिच्या बालमनावर रुजल्या जाईल. दिवसभर खूप जास्त गोंधळ घातल्यानंतर रात्रीला मात्र तिला मीच पाहिजे असते. सो मी तिला मस्त निवांत कुशीमध्ये घेते आणि तिच्या खुशीचा आनंद घेते. चला या मिनी ब्लॉगला इथेच एंड करते. कसा वाटला ते नक्की सांगा. बाय.